वानवडी परिसरातील गंगा सॅटेलाइट सोसायटीजवळ भैरोबा नाल्यावरील पुलावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात चारचाकी गाडी अनियंत्रित होऊन थेट नाल्यात कोसळली। या दुर्घटनेत वाहनाचा चालक गंभीररित्या जखमी झाला होता। मात्र प्रसंगावधान राखत नायर आशिष कुमार यादव यांनी तत्काळ मदत करत चालकाचा जीव वाचवला। सकाळी 10च्या सुमारास पुलावरून जात असताना आशिष कुमार यादव यांना रस्त्यावर मोठी गर्दी दिसली। चौकशी केल्यानंतर नाल्यात पडलेली चारचाकी पडल्याचं कळाले। वाहनात हालचाल होत असल्याचं जाणवताच आत कोणी अडकले असावे असा संशय आल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नाल्यात उतरून पाहणी केली। कारमध्ये एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत अडकलेली दिसली। स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी गाडीची काच फोडून त्या जखमी चालकाला बाहेर काढले। त्यावेळी त्यांच्या नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता। लष्करातील प्रशिक्षणाचा उपयोग करत यादव यांनी तातडीने रुमालाने नाकावर दाब देऊन रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला नाल्याबाहेर काढले। गाडीत 1 ते 1.5 लाख रुपये होते। चालक शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्याजवळ असलेली रोख रक्कमही त्यांनी प्रामाणिकपणे परत दिली। यानंतर टेम्पोच्या मदतीने त्या जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान अपघाताची माहिती मिळताच वानवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। वानवडी बाजार पोलीस चौकीचे PSI बाळासाहेब वाकडे यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की जखमी चालकाला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। डॉक्टरांकडून उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे।